चांदूर रेल्वे तालुक्यातील एरड येथे शनिवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान जोरदार वादळी वारा आला। यामध्ये एरड येथील सुधीर हस्तबांधे, प्रकाश बोरकर, उमेश मोकाशी, लक्ष्मी गुज्जर यांच्या घरावरील टिने उडाली, तर अरविंद मडावी यांच्या पाणठेल्यावरील टिने उडाली। तसेच सागर मोहोकार व राजेंद्र पंजाबराव देशमुख यांच्या घराची कंपाऊंड भिंत पडली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे टिने उडालेल्या नागरिकांच्या घरातील साहित्यांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे। याशिवाय अनेकांच्या शेतातील पाईप व इतर काही साहित्य उडाले। एरडजवळून काही अंतरावर गारा सुद्धा पडल्याची माहिती आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। गुईखेड ते मोगरा हायवे रस्त्यादरम्यान मोठी झाडे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता। तसेच एरडमध्येही अनेक झाडे उन्मळून पडली। एरडमधील विद्युत पुरवठा 20 तासांपासून अद्यापही सुरू झाला नव्हता। विसे न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून शहेजाद खान यांचा वृत्तांत।